नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावर आहेत। मात्र सरकारने मोठा गाजावाजा करत 1 रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात केली होती। मात्र पावसाळ्यात नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित करत पीक विमा कंपनीचे वाभाडे शेतकऱ्यांनी काढले। तर दुसरीकडे पीक विमा कंपन्याही भरपाई देत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा देताना सरकारने विमा कंपन्यांकडून भरपाईच्यासाठी उपाययोजना करून घ्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। माझ्याकडे 50 एकरच्या वरती शेती आहे। मी जवळजवळ आता मूग, तुवर, सोयाबीन, कापूस असं शेती करत राहतो आणि त्याच्यामध्ये आपलं मुगावर, सोयाबीनवर हरभऱ्याचं पीक घेतो। पण ते आता थोडं थंडी लेट झाल्यामुळे आम्ही या डिसेंबर महिन्यामध्ये थोडं 1 महिना थोडं लेट पेरणी करत आहे। हरभऱ्याचं थोडं काय थंडी लवकर पडली नाही यावर्षी। मागे सोयाबीनचं फार नुकसान झालं। सोयाबीनमध्ये काही जेवढं अपेक्षित उत्पन्न म्हणजे जेवढं टाकलं होतं तेवढं पण निघालं नाही। सोयाबीनमध्ये पण नाही, मुगामध्ये पण नाही आणि तुरामध्ये पण ते झाले आणि कापसाचे पण जास्त पावसामुळे कापसाचे फार नुकसान झाले। यावर्षी शेतकऱ्यांना हतबल करून टाकलं। आता सध्या माझ्या शेतामध्ये आता याचं काम चालू आहे। मॅक्सिकन हरभऱ्याचं पीक पेरण्याचं काम चालू आहे सध्या आणि आता त्याच्या अपेक्षित काय उत्पन्न येईल हे तर काही सांगू शकत नाही, पण टाकतोय आता। मागे तर नुकसानच झालं जास्त पावसामुळे, पुढे आता काय होतं ते बघू। आता किती एकर मध्ये आपण हे हरभरे टाकतोय? माझे आतापर्यंत 20-21 एकर झालेले आहेत। आता हे 5 एकरचं काम चालू आहे, कारण पहिली शेती सर्वच गेली ना त्या पावसामुळे, म्हणून ते सर्व मग आता दुबार पेरणीवर म्हणजे हरभऱ्यावर आणि त्याच्यावरच आलो आता आम्ही असं। आणि आता आम्ही मागची शेती तर सर्व पावसामुळे गेली। आता पुढची जी हे हरभऱ्याचं पीक आहे हे आम्हाला तरी याच्यामध्ये काही मिळून जाईल आणि निघेल ही आमची अपेक्षा आहे। बस याच्यावर तर काही तोडगा निघणार नाही। आता मागे जेवढं नुकसान झालं ते तर फार झालेलं आहे, पण त्याच्यात थोडं काहीतरी भरपाई निघून येईल याच्यामध्ये। आता टाकतोय हरभरे त्याच्यामध्ये। त्यावर्षी आम्ही सर्व पिकाचे पहिल्याने 1 रुपयाचा इन्शुरन्स केला होता। आमच्या गावामध्ये लगभग 70 ते 80% लोकांनी केला होता इन्शुरन्सचा। तर 1 रुपया इन्शुरन्स मध्ये सर्व शेतीमध्ये पूर्ण नुकसान झालं। त्या नुकसान झाल्याने आम्ही क्लेम पण केले होते। त्याच्यानंतर पंचनामे झाले, अजूनपर्यंत आम्हाला पैसे भेटले नाही। त्याच्यामध्ये माझ्याकडे जमीन आहे ठीक आहे, पण गरीब 2 एकर 4 एकर वाले शेतकरी जे आहेत त्यांना कमीत कमी नुकसान भरपाई इन्शुरन्स द्यायला पाहिजे आणि सरकारने त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे। आतापर्यंत फक्त सांगतायत भेटेल, जमा होईल, पैसे होणार, पुढे भेटणार। आजपर्यंत काही झालं नाही तसं ते व्हायला पाहिजे आणि नाही तर मग कोणीच काढणार नाही। असं गव्हर्नमेंटच्या 1 रुपयाच्या इन्शुरन्सवर कोणाचा भरोसा राहणार नाही, कारण आम्ही जेवढी शेती केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण नुकसान झालेले आहेत। मुगामध्ये नुकसान झालेले, सोयाबीनमध्ये नुकसान झालेले, तुवरमध्ये, पावसाळू कपाशीमध्ये सर्व म्हणजे पावसामुळे सर्व खराब झालेलं होतं पिकं। त्याच्यामुळे हे जे आम्ही जे इन्शुरन्स केलेले आहे ते इन्शुरन्सचे पैसे आम्हाला भेटायला पाहिजे।